अरे, माझ्या लाडक्या फॅमिलीला तर सांगायचं राहिलंच की आनंदाची बातमी. बरं सांगते, पण त्या अगोदर इथे शॉपिंग करायला आले होते. कालच्याला खूप जास्त टेन्शनमध्ये होते. पुन्हा मला वाईटसुद्धा वाटत होतं आणि सर्वात महत्त्वाचं असं म्हणतात ना, जुनं ते सोनं. तर इथं जी माणसं आहेत, तर ती माझी सर्वात जुनी आहे आणि ती सोन्यासारखी आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत शेअर करायचं राहून गेलं. तर इथं लोणावळ्यामध्ये एक सेल आहे, तर तिथं आले होते खरेदी करण्यासाठी. छोट्या-मोठ्या वस्तू खरेदी करायच्या होत्या आणि इथं चिनी मातीचं भांड्यांचं दुकान दिसलं, तर इथं पाहत होते. खूप छान-छान वस्तू होत्या, पण त्यातल्या त्यात तुळस घेतली. म्हटले तसंही आमच्या घरामध्ये छोट्याशा कुंडीमध्ये लावलेली आणि बऱ्याच वेळा सासूबाईंच्या असे बोलण्यातून आलं. म्हटले चला आज फायनली घेऊनच जाते. तर इथं भांडी खूप सुंदर होती. मला सुद्धा माहीत नव्हतं की लोणावळ्यामध्ये आणि हा मी गल्ला घेत होते. त्यांनी घेऊन दिला नाही. कारण ते म्हणतात 1 महिना गल्ला करते, 1 महिना पण टिकवत नाही लगेच फोडून जाती. तर खरंच असं झालंय. मागच्या महिन्यात केलेला 1 महिनाभर पण ठेवला नाही. लगेच फोडून टाकला. ॲक्चुअलमध्ये प्लास्टिकचं असलं ना तर ते होतं. तर इथं ह्यांचं शर्ट चॉईस चाललेलं होतं. तर घरी आले त्यानंतर आराम केला. आता टायमिंग बघा वाजलेले आहेत 6:15 आणि इथून पुढे खूप जास्त थकल्यासारखं झालं होतं. थंडी पडली ना मस्त झोप लागते दुपारच्या टाईममध्ये. तर इथं मी आता आले होते, तर मी काल सांगितलं नाही, की मला 2 टिफिन भेटलेले आहेत आणि तुमच्यासोबत ते शेअर करायचं राहून गेलं. तर त्यासाठी छोटी-मोठी सामानांची टिफिन वगैरे खरेदी करायची होती. बरेच दिवस अशी बॉटल शोधत होते आणि फायनली ती भेटली. म्हणले बरेच जण अशा प्रकारे किचनमध्ये मनी प्लांट लावत आहे. म्हटलं चला आपण तरी कशाला मागे राहायचं म्हणून मी सुद्धा ती बॉटल पाहिली आणि अशा प्रकारे आता इथे मनी प्लांट लावण्यासाठी घेतला होता. हे बांबू ट्रे मस्तपैकी आता वाढलेले आणलं तेव्हा खूप छोटं होतं, पण खरंच छान आता वाढायला लागलेलं आहे आणि मनी प्लांट पहिला बॉटलमध्ये टाकलेलं त्यामुळे त्याच्या ज्या मुळा असतात, तर तिथून मी मनी प्लांट पाण्यामध्ये ठेवून दिला. आणि तसा मस्त असा सेट केला. आता स्वयंपाकाला घ्यायचं होतं, पण त्या अगोदर म्हणले थोडासा हॉल आवरावा. इकडे-तिकडे अस्तव्यस्त होतो. कुठून बाहेरून दमून आलं ना, मला काही करण्याची इच्छाच होत नाही. तर त्याच्यामुळं आणि त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. पण तेवढ्यात इकडे आरवी उठलेली होती. आरवीला फ्रेश केलं. तिची वेणीची केस सोडल्यानंतर बघा कसले फनी दिसत आहे. तर इथं छान असं तिला बॉडी लोशन लावून घेतलं. थंडी लोणावळ्यात इतकी जास्त वाढलेली आहे ना, की बापरे! सांगू शकत नाही. बरं फिरायला यायचं असेल तर येऊ शकता, छान वाटते. तर आता इथे स्वयंपाक करायला घेतला होता. सासूबाई चपात्यांची मदत करत होत्या. त्याच्यानंतर जे टिफिन द्यायचे होते, तर त्याच्यासाठी खास करून आणि आता इथे मशरूमची भाजी करायला घेतली होती. तर बरं कालच्याला ज्यांनी मनापासून ऐकलं आणि व्हिडिओला लाईक केलं, त्यांचं मनापासून मी आभार मानते आणि जे करत नाही, तर करत जावा. सबस्क्राईब पण करा. दुसरं असं की आता इथे बघा सर्दी झाल्यानंतर आमच्याकडे हा घरगुती उपाय असतो. अशा प्रकारे खायचं नाही केलं जातात. सर्दी लगेच राहते. बाय